66 3 दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेली. खरं तर 52 सूत्रसंचालन करत असताना दादांचा संपूर्ण परिचय खरं तर सूत्रसंचालनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला. खरं तर आपल्या सर्वांचे लाडके दादा, खरं तर दादांच्या जाण्यानं आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तिमत्व गेलं असा आपल्याला भास झाला. किंबहुना 2 दिवस आम्ही तर शोक सागरात बुडालो. मी नेहमी म्हणत असतो की कवी कुसुमाग्रजांची एक अतिशय सुरेख कविता होती की उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मजले. तर आपल्याला पुन्हा एकदा दादांसाठी जगावं लागणार आहे. दादांचा कार्यकाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने दादांना शब्दरूपी समनांची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करतो. आणि केंद्राई मातेश्वर संतश्रेष्ठ कान्होराज महाराज असेल यांच्या चरणी विलीन होत असताना दादांना चिरकाल चिरशांती लाभो आणि त्यांचं चारित्र्य सदैव अमर राहावं एवढीच श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. प्रवीण डोकले अजून कोणाला आपल्या भावाला व्यक्त करायचं? बंटी पाटील. यानंतर केंद्रगावच्या वतीनं केंद्रगावचे विद्यमान सरपंच मान्य सभापती अलकाताई सुधामदादा पराळ. राज्याचे उपमुख्यमंत्री सलग 6 वेळा माननीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेनिमित्त जमलेले शोकबद्ध भगिनी आज दादांना आपल्यातून जाऊन 3 दिवस झाले. मी माझ्या केंद्र ग्रामपंचायतच्या वतीने कराड परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. दादांचं वय 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस. हा 6 आकडा दादांच्या जीवनातून कधी सुटला नाही. आणि प्रत्येकाच्या भावना या खूप तीव्र आहेत. खूप प्रत्येकाला दुःख झालेलं आहे. 28 जानेवारीला सकाळी आम्ही सर्वजण या श्रीराम चौकात बसलेलो होतो. सर्वप्रथम दादांच्या विमान अपघाताची बातमी समजली, पण इतकं अघटित घटेल असं स्वप्नातही वाटलेलं होतं. आणि बातमी समजल्यानंतर दूरदर्शनच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा दादांच्या मृत्यूची बातमी समजली, संपूर्ण गाव या शोकसागरामध्ये तेवढ्याला बुडून गेलं. बातमी ऐकल्या अंगावर काटा आला. महाराष्ट्राचा इतका मोठा नेता आणि ज्या वेळेला त्याचा विमान अपघातामध्ये असं दुर्दैवी झालं होतं, त्याच्यासारखं दुसरं दुःख नव्हतं. सावरायला या महाराष्ट्राला वेळ आला. प्रत्येकाचा घरातला माणूस जावा इतकं पराकोटीचं दुःख हे परवा दिवशी सगळ्या महाराष्ट्राला झालेलं आहे. आणि कोण काय बोलावं, कोणी कोणाशी काय बोलावं, दादांच्या जीवनाचा जीवनपट हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून हा तरवला. दादा कसे होते? दादा परखड विचारांचे होते. दादा इतकं काम करणारा माणूस भविष्यात होणार नाही. आणि इतकं पराकोटीचं दुःख हे महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणाने परवा दिवशीपासून करतो अनुभव घेत आहोत. आम्ही परवा दिवशी याच वेळेला लगेच निर्णय घेतला आणि संपूर्ण केंद्र गावामध्ये
कडकडीत बंद पाळण्याचं ठरलं. आणि ग्रामस्थांचं या निमित्ताने खरं तर दादाच्या प्रती कृतज्ञता आहे. उत्स्फूर्तपणे सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवलं आणि दादाच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे. कुणी काय बोलावं यासारखी परिस्थिती नव्हती. टीव्ही समोर जाऊन बसलो सगळेच जण ही सगळी घटना पाहत होतो. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडून गेला होता. टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून हे सगळं समोर येत होतं. आणि जेव्हा हे सगळं पाहत होतो, मी हजारो व्ह्यूज पाहिलेले, रील्स पाहिलेले, हजारो व्हिडिओ 3 दिवसामध्ये पाहिले. पण ज्या वेळेला दादाचे व्हिडिओ पाहायचो, रील्स पाहायचो, मन भरून यायचं, मनाला वेदना व्हायच्या. इतका मोठा माणूस, सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा माणूस, कामाचा माणूस, अशी दादांची खरी ओळख होती. आपला सर्वांना ज्ञात आहे. खर तर पहाटे हा सगळ्या सामान्यांसाठी झटणारा हे दादा पहाटे कामाला लागायचे. असा एकही महाराष्ट्रात नेता नाही जो पहाटपासून सर्वसामान्य जनतेसाठी झटतो. असा नेता आता सापडणार नाही आणि भविष्यातही असा नेता होणार नाही. आणि नाना वरती आहे, नाना वरती आहे. आणि या नेत्याच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त करायला पाहिजे. आपण दादांच्या प्रती संवेदना व्यक्त करायला पाहिजे. म्हणून या शोकसभेचं आयोजन या निमित्तानं आपण केलेलं आहे. दादा राज्याच्या राजकारणावर घट्ट मांड असलेला नेता. त्याच्या बाबतीमध्ये अभिमानानं बोललं जायचं. प्रशासनावर त्यांची अतिशय घट्ट पकड आणि तितकंच सर्वसामान्यांची नाळ जोडलेली असा हा नेता आज आपण गमावलेला आहे. आणि या निमित्तानं मी दादाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि विनंती आहे, ज्यांना कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या हाताने समर्पित करायचे. या ठिकाणी थांब परत साखरे. आज आपण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. असं कोणाच्याही मनात नव्हतं. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचे 28 जानेवारी 2026 रोजी आकस्मिक दुःखद निधन झाल्याबद्दल आपल्याला बातमी कळाली. आपला विश्वासच बसत नव्हता. अजूनही वाटते ही बातमी आहे खोटी. दादा येऊन घेतील सर्वांच्या भेटी, परंतु दुर्दैवाने कर्तव्यश्रेष्ठ हा दादांचा स्वभाव घेऊन आज मी येथे शोकसभेला आपल्या सर्वांसमोर माझ्या भावना व्यक्त करत आहे. दादांनी केलेला विकास, प्रगती, योजना माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना माहीतच असते. त्यांच्या स्वप्नातील योजना, विकास पूर्ण करण्यासाठी आपण मतभेद न ठेवता केलेला प्रयत्न हीच खरी दादांना अर्पण केलेली श्रद्धांजली ठरेल. मी सुचेता रोहन संजय थेटे, पंचायत समितीची राष्ट्रवादी पक्षातून अधिकृत उमेदवार
म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने दादांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर आशाताई साकोळे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर किती दुःख झाले ते आपल्या सर्वांना माहीत. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हे आपल्या महाराष्ट्राचे असे वाहक होते की हे जाऊन आपल्या सर्वांना किती दुःख होते ते आपल्याला आज 2 दिवस झाले कळाले. 2 दिवस आपलं सर्व गावही बंद होतं आणि त्यांच्या जाण्याने किती माणसांना दुःख होते हे आपल्या सर्वांना कळाले. आज मी त्यांना आमच्या सर्व गावाच्या वतीने व सर्व कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते आहे. एक आठवण या निमित्तानं सहज मनामध्ये आली. मी एक पुस्तक वाचत होतो, विशाल पाटलांची कादंबरी पानिपत. आणि ही कादंबरी वाचत असताना अगोदर प्रस्तावना वाचत होतो. प्रस्तावनेमध्ये एक उल्लेख आला होता. एकदा महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे पानिपताच्या मैदानातून त्याचा ताफा चाललेला होता. आणि ज्यावेळेला मैदानातून हा ताफा चालला होता, आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना आठवण झाली आणि त्यांनी सगळ्या गाड्या थांबायला लावल्या. सगळ्या गाड्या थांबल्या. यशवंतराव चव्हाण गाडीतून खाली उतरले आणि पानिपताच्या त्या मैदानावर मटकन खाली बसले. खाली बसल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना प्रश्न पडला. सगळे गोंधळून गेले, नक्की काय झालं. आता मी साहेबांना झालं काय. साहेब खाली बसले जमिनीवर. काम केलं. त्याच वसा आणि वारसा घेऊन दादांनी सुद्धा आयुष्यभर काम केलं आणि तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम आता दादांच्या पाठीमागं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे. आपण सर्वांनी दादांचा हा विचार पुढे नेण्यासाठी, दादांचा विचार मोठा करण्यासाठी सर्वांनी दादाच्या विचारावर पाऊल ठेवून चालावं. हीच खरं तर तसं म्हटलं तर दादांना श्रद्धांजली करेल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि दादांनी महाराष्ट्राला काय दिलं तर दादांनी महाराष्ट्राला सर्वस्व दिलं आणि शेवटी बलिदानही दिलं. दादांच्या शिवाय महाराष्ट्र ही कल्पना सहन होत नाही. आणि या धक्क्यातून सावरायला खूप काळ झाला आहे. मी नेहमी सांगत असतो, कर्तृत्वाच्या दिव्य फुलांनी जीवन रचले ज्यांनी, त्यांनी त्यांची जीवन यात्रा कधी न सदैव मागावी, असे दादा आज आपल्यातून गेलेले आहेत. त्यानंतर उपसभापती राजेंद्र रासकर. ठीक आहे. यानंतर प्रफुल्लजी शिवले. आज केंद्र गावच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आपण सर्व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी थांबलो. दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर दादा हा पुणे जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा दादा होते. दादांनी आमच्या वडूसाठी स्मारकाला आत्ता 532 कोटीचा निधी मंजूर करून दिला होता. दादांनी आम्हाला सकाळी 7ला मुंबईला बोलवलं सुरुवातीला. त्यावेळेस दादा आम्हाला पहिल्यांदा म्हणले की मला वडूचं स्मारक जागतिक लेवलचं करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल. तर तिथल्या ग्रामस्थांची काय अडचण आहे. तर दादांना मी बोललो, दादा जागतिक लेवलचं स्मारक करण्यासाठी फक्त तिथं 68 गुंठे आहेत, मग त्याच्यासाठी अजून जागा कशी उपलब्ध करून देता येईल. तर मी दादांना त्यावेळेस बोललो की दादा आपण पुढचं केम हॉस्पिटल आहे, त्यांना पर्यायी जागा दिली 82 गुंठे आहे ती जागा,
तर ते जागाला पर्याय जागा दिली तर जागतिक लेवलचं स्मारक होईल. तर त्यावेळेस दादांनी लगेच क्षणाचाही न विचार करता 2 मिनिटात कलेक्टर साहेबांना फोन केला आणि कलेक्टर साहेबांना ते केमला नोटीस काढायला लावलं आणि आम्ही मुंबईवरून वडोला येतोपर्यंत त्या केम हॉस्पिटलला तलाठी आणि सर्कल आणि प्रांत येऊन त्यांना नोटीस देऊन ती जागा शिफ्ट करण्याचा प्रस्ताव दिला. म्हणजे दादांच्या बाबतीत असं भरपूर किस्से आहेत की दादा जाता जाता आपल्या पुन्हा रोडला 3 मजली पुलाचं काम करून गेले. एवढं ट्रॅफिकची समस्या होती. दादांनी पिंपरी चिंचवड सारखं शहर एकदम चांगल्या पद्धतीने बनवलं आणि दादांचं गडावरती एवढं प्रेम होतं की दादांची विमान अपघातात मृत्यू झाला. दादांचा मृतदेह ओळखता येत नव्हता, पण त्या गडामुळे दादांचा मृतदेह ओळखता आला. असो, दादांच्या जाण्याने जे आपल्या सर्वांना दुःख झालं ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी सर्वांना देव. मी माझ्या शिवले परिवाराच्या वतीने केंद्र काबळ जिल्हा परिषद गटाच्या आम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. खरं तर दादांच्या कामाचा उल्लेख आपले लाडके अजितदादा तुला देवाघरी गेले. क्षणभर कोणाचाही या बातमीवर विश्वास बसत नव्हता. परत 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 एकमेकाला फोन करून आपण माहिती घेत होतो. मी देखील बातमी जरी पाहिली, टीव्ही समोर बसलो, परंतु त्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. आदरणीय वळसे पाटील साहेबांचे पी.ए. दांगट साहेबांना ताबडतोब फोन लावला की साहेब हे खरं आहे का. त्यांनी देखील दुजोरा दिला आणि क्षणात पायाखालची वाळू त्या ठिकाणी बाजूला निसटल्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली. आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहतोय की प्रत्येकाच्या घरातला माणूस गेलाय अशी भावना सगळ्यांचीच त्या ठिकाणी आहे. राजकीय पक्षांचा विचार केला तर दादांच्या विरोधातले मंडळी सुद्धा तितकीच हळहळ तितकीच तळतळ करताना आपण सगळेजण पाहतोय. आपण जेवढे सगळे मंडळी आहेत, लहान असो, थोर असो, आबाल असो, वृद्ध असो, ज्यांच्याकडं अँड्रॉइड फोन आहेत, त्या फोनमध्ये एकही माणूस, मला तरी माझ्या मोबाईलमध्ये ज्यांचे नंबर फीड आहेत, एकही माणूस असा दिसला नाही की त्याने दादांचं निधनाचं किंवा श्रद्धांजलीपर स्टेटस हे आपल्या मोबाईलला ठेवलं नाही. खरं पाहता एवढं प्रेम दादांवर सगळेच मंडळी त्या ठिकाणी करत होते. निश्चितपणानं जरी व्यक्त करू शकत नसले तरी परंतु सगळ्यांचं आगळं वेगळं प्रेम हे दादांवर होतं हे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. दादांबद्दल बोलत असताना, माझ्या अगोदर श्रद्धांजली वाहत असताना सगळ्यांनी सांगितलं की राज्याच्या राजकारणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे तर मैलाचा दगड ठरलेले असताना त्यांच्या बरोबरीनं दादा ज्या वेळेस राजकारणामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याच्या नंतर साहेबांचा पुतण्या अशी ओळख तर होतीच, परंतु एक स्वतःचं आगळं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याची कारणं देखील अशीच की जे काही कमवलं, जे काही मिळवलं ते स्वकर्तृत्वानं मिळवलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तब्बल 66 वर्षामध्ये दादांनी जीवन जगत असताना या राज्याच्या विधिमंडळामध्ये राज्याचं 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना सामान्य माणसाला न्याय कशा पद्धतीनं मिळेल याची जबाबदारी घेतलेली दादांनी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी पोस्ट त्या व्हायरल होताना आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये दादांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मदत राहिलेली आहे त्या सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. ही घटना कळल्याच्या नंतर आम्ही देखील बारामतीकडे आपसूक आमची पावलं वळवली. आम्ही गेल्याच्या नंतर तिथं पाहिलं तर जी सामान्यातले सामान्य मंडळी होती, सामान्य महिला होत्या, त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला होत्या, त्यांच्या देखील भावना तितकंच तीव्र होत्या. कारण दादांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग दादा अतिशय हजरजबाबी स्पष्टोक्ते कुठलंही काम दादांकडे घेऊन गेल्याच्या नंतर जर होणार असेल तर हो म्हणणार, नसेल तर नाही म्हणणार. कदाचित आपणा सगळ्यांना हे पसंत नाही, कारण नाही म्हटलं प्रत्यक्ष तोंडावर की थोडंसं वाईट वाटतं, परंतु हा स्वभाव आणि ह्या स्वभावामुळे दादांनी त्या ठिकाणी
इतकी माणसं कमावण्याचं काम केलं, आपण ते त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहे. सगळ्याच राजकीय मंडळींनी त्या ठिकाणी आपापल्या प्रतिक्रिया देत असताना कुणीही त्या ठिकाणी दादांबद्दल त्यांच्या सगळ्याच आठवणी सांगताना दादा कशा पद्धतीनं काम त्यांनी उभं केलं हे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या माणसाला देखील एकच वाटतं की त्या ठिकाणी सिंधुताई सतपाळ यांचं एक वाक्य काल माझ्या लक्षामध्ये आलं आणि त्या असं म्हणायच्या की माणूस हा प्रसिद्ध होण्यासाठी माणसाला या दुनियेचा निरोप घ्यावा लागतो. आणि तीच भावना मी मागाशी जसं बोललो, एकही माणूस सुना नव्हता की त्याच्या स्टेटसला दादांचा फोटो नव्हता. ज्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यांनी तळमळ केली आणि त्याच पद्धतीनं जरी राजकीय अंगाने पाहिलं तर दादा मनापासून व्यक्त झाले आणि हेच खरं प्रेम दादांनी कमवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता कोणीतरी बोलताना सांगितलं की दादांनी जे विचार, जी शिकवण आपणासमोर दिलेली आहे, ती विचार, ते शिकवण, तो रस्ता पुढे घेऊन जायचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता AI च्या माध्यमातून कालपासनं 2-3 पोस्ट त्या ठिकाणी प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्यामध्ये देखील दादांनी जो संदेश हा दिलेला आहे, दादांनी दिला म्हणजे तो त्यांचे विचार कोणीतरी मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण राजकारण जरूर करा, परंतु राजकारण त्या पद्धतीला झाल्याच्या नंतर ते सोडून द्यायचं आणि परत सगळ्यांनी समाजासाठी, विकासासाठी त्या ठिकाणी जगायचं. निश्चितपणानं अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं तर हीच खरी श्रद्धांजली दादांना ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. असो, आपण सगळेच मंडळी या शोक सभेच्या निमित्तानं इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे दादांवरती प्रेम करून जमा झालेत. आपलं सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, केंदूरगावच्या आमजनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वराला विनंती करतो की हे ईश्वरा, तू आमच्या या महाराष्ट्राच्या वाघाला आपल्या चरणी विलीन करून घे. दादांच्या समोर त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, त्याचप्रमाणे शाभावी पाठक, पिंकी माळी, विहान कपूर आणि अजून एक लेफ्टनंट, या 5ही जणांचा दादासाहेब सगळ्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपल्या जागेवर 2 मिनिटं आपण श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं, त्यानंतर आपण बसायला घेऊया. सगळ्यांना विनंती, सामुदायिक बसायचे पायातले पादत्राणे बाजूला काढून ठेवा. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यावेळी सुरुवातीला बातम्यांमध्ये दाखवण्यात येत होतं की अजितदादांच्या विमानाचा अपघात, दिवस असा उजाडला. सकाळी 8:45 वाजता खरं पाहता ही घटना, एवढं मोठं दुःख आता महाराष्ट्राला झालेलं आहे. दादांनी आपल्या जीवनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आपलं राजकारण, समाजकारण केलं. आज खरं सांगायचं म्हटलं तर तसं एका महात्म्याची पुण्यतिथी आहे. महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. योग असा आहे ज्या माणसानं सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आपणा सगळ्यांचं दैवत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिवंगत अजितदादा अनंतराव पवार त्यांच्या शोक सभेच्या निमित्तानं केंद्र ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजन केलेलं असताना उत्स्फूर्तपणे दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेला प्रचंड शोकाकुल जनसमुदाय, आपणा सगळ्यांना
ज्ञात आहे. या ठिकाणी यायचं आहे. दुःखद अंतकरणानं उपस्थित जनसमुदाय, आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचा आधार, परखड व्यक्तिमत्व, मिश्किल खड्याळ असे अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जी शोकसभा आपण या ठिकाणी आयोजित केली आहे त्यासाठी उपस्थित झालेला. दादांच्या बाबतीत बोलत असताना दादांच्या जाण्यामुळं मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नंतर महाराष्ट्र पहिल्यांदा एवढं हळहळलं असेल, एवढं मोठं दुःख हे छत्रपती नंतर परत महाराष्ट्रात